पुणे महानगरपालिकेला भरमसाठ प्रॉपर्टी टॅक्स देत आहे, पण पालिका तुम्हाला साधं पुरेसं पाणीही देत नसेल तर तुम्हाला वॉटर टॅक्स भरायची गरज नाही. येस, यू डोंट नीड टू पे वॉटर टॅक्स. नमस्कार, मी ॲडव्होकेट कुणाल नारायण घारे आज तुमच्यासमोर कायद्याने दिलेले आपल्याला जे हक्क आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे काही जजमेंट्स मांडणार आहे, ज्याच्या आधारे तुम्ही पुणे महानगरपालिकेसोबत एक डिस्प्यूट रेज करू शकता आणि प्रॉपर्टी टॅक्समध्ये जो वॉटर टॅक्स हा चार्ज आहे त्याचं डिडक्शन डिमांड करू शकता, आणि हा तुमचा हक्क आहे. आता जेव्हा तुम्ही हा डिस्प्यूट रेज कराल तर ते कशाच्या आधारावर कराल, तर एक प्रायमरीली यू हॅव टू शो की तुम्हाला पाणी मिळत नाही, पुरेसं पाणी मिळत नाही, आणि देयर इज डेफिशियन्सी इन सर्व्हिस. हा पहिला मुद्दा झाला, जो पुराव्याचा भाग झाला. त्याच्यानंतर येतात गोष्टी की पुरेसं पाणी म्हणजे किती. त्याच्यापुढे येतात अंडर विच लॉ ऑर सेक्शन किंवा कायद्याने आपल्याला असे कुठले राईट्स दिलेले आहेत ज्याच्या अंडर आपण हे डिमांड करतो. या 3 बेसिक गोष्टी आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पुरेसं पाणी म्हणजे किती, सफिशियंट वॉटर म्हणजे किती. तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सप्रमाणे पर पर्सन पर डे 150 लिटर पाणी. इनफॅक्ट PMCच्या नॉर्म्सप्रमाणे 150 लिटर पाणी पर पर्सन. पण लेट अस बी प्रॅक्टिकल. आपणही नागरिक आहोत, आपल्यालाही PMCचे लिमिटेशन्स समजतात, कळतात, आणि नसतील समजत तर त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. पण in a scenario where you are not getting any water, then you need to fight for your rights. आणि स्पेसिफिकली इन दिस सिनारिओ लेट अस अज्यूम की बाबा प्रत्येक व्यक्तीला साधारण 80-90-100 लिटर तरी द्या. रुरल एरियाजमध्ये 80 लिटरमध्ये काम जर होत असेल तर लेट अस कन्सिडर दॅट ॲज अ नॉर्म फॉर सिटिझन्स इन पुणे ऑल्सो 100 लिटर्स. तुम्हाला जर 100 लिटरही पाणी मिळत नसेल पर डे पर पर्सन तर ते पुरेसं नाही असं आपण एक स्टँडर्ड सेट करू. आयडियली ऑन पेपर ते 150 आहे, आपण 100 म्हणतोय. आता दुसरा प्रश्न येतो की कुठल्या कायद्याच्या अंडर. तर पुणे महानगरपालिका, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन इज गव्हर्न्ड बाय महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स ॲक्ट. ह्या कायद्यामध्येच सेक्शन 130. सो बेसिकली हा स्टॅच्यूट काय सांगतो की पुणे महानगरपालिका तुम्हाला वॉटर टॅक्स त्याच वेळेस चार्ज करू शकते ज्या वेळेस ते तुम्हाला पाणी देतील. विषय इथे थांबत नाही. ह्याच ॲक्टमध्ये, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स ॲक्टमध्ये चॅप्टर 10 हा स्पेसिफिकली वॉटर सप्लायसाठी डेडिकेटेड आहे, ज्याच्यामध्ये PMC आणि नागरिक ह्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन क्रिएट होतं. बिकॉज ह्याच चॅप्टरमध्ये कन्झ्युमरची डेफिनेशन दिलेली आहे आणि इट इज स्टेटेड की ज्या वेळेस पुणे महानगरपालिका नागरिकांना पाणी देतं त्यावेळेस नागरिक हे कन्झ्युमर असतात, ग्राहक असतात. सो द मोमेंट पुणे महानगरपालिका किंवा कुठलीही बॉडी म्हणते की तुम्ही आमचे ग्राहक आहात, तर कन्झ्युमर ॲक्टचे जे काही कायदे आहेत ते इमिजिएटली लागू पडतात. सो इन दिस केस जेव्हा पुरेसं पाणी मिळत नाही तेव्हा ते डेफिशियन्सी इन सर्व्हिस म्हटलं जातं. आणि सबस्टॅन्शियल डेफिशियन्सी इन सर्व्हिस मीन्स की तुम्ही पैसे देण्यासाठी, वॉटर टॅक्स देण्यासाठी लायबल नाही. इनफॅक्ट जर तुम्ही ते दिले असतील तर तुम्हाला ते परत मिळू शकतात विथ इंटरेस्ट. हा झाला ॲक्ट, स्टॅच्यूटचा पार्ट. कन्झ्युमर ॲक्टबद्दल तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आता आपण वळूया सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय महत्त्वाचा ह्याच्यासाठी आहे की अनेक वेळा PMC म्हणा किंवा काही दुसरे लिगल प्रॅक्टिशनर्स तुम्हाला ह्याचं काउंटर आर्ग्युमेंट देतील की टॅक्स हा जनरल पब्लिक बेनिफिटसाठी असतो आणि यू कॅनॉट ट्रीट इट ॲज अ सर्व्हिस. येस, इट इज राईट, हे बरोबर आहे. टॅक्सबद्दल हे बरोबर आहे, ह्याच्यात दुमत नाही. पण इन आर केस, आपल्या केसमध्ये इट इज ॲप्लिकेबल टू वॉटर बेनिफिट टॅक्स. सो जर तुम्ही पुणे महानगरपालिकेचे प्रॉपर्टी टॅक्स बघितला तर त्याच्यामध्ये एक वॉटर टॅक्स असतो आणि एक वॉटर बेनिफिट टॅक्स असतो. हा वॉटर बेनिफिट टॅक्स जो आहे तो पब्लिक बेनिफिटसाठी आहे, विच इज यूज फॉर कॅपिटल एक्सपेंडिचर, तुमचे पाईपलाईन्स टाकणं वगैरे. वॉटर टॅक्स अँड वॉटर बेनिफिट टॅक्स ह्याच्यामधला डिफरन्स समजून घ्या. वॉटर टॅक्स इज पेड फॉर द सर्व्हिस दॅट PMC प्रोव्हाइड्स टू यू. वॉटर टॅक्स इज पेड जेव्हा PMC तुम्हाला सर्व्हिस देते. वॉटर बेनिफिट टॅक्स हा तो टॅक्सचा भाग आहे जो तुम्ही क्लेम करू शकत नाही. इट इज अ पब्लिक बेनिफिट टॅक्स. ह्याचंच क्लॅरिफिकेशन गाझियाबाद डेव्हलपमेंट ऑथॉरिटी वर्सेस बलबीर सिंग 2004चा जो लँडमार्क जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलेला आहे.
गझियाबाद डेव्हलपमेंट ऑथॉरिटी वर्सेस बलबीर सिंग 2004 हा लँडमार्क जजमेंट आहे, ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने क्लिअरली मेन्शन केलं आहे की जे सर्व्हिसेस कुठलेही पब्लिक बॉडीज नागरिकांना देतात दे फॉल अंडर द गॅम्बिट ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट. सो आणि मी कोट करतो सुप्रीम कोर्टाचं एक्झॅक्ट म्हणणं काय आहे ते मी वाचून दाखवतो. We are in full agreement with what is observed herein. Thus, the law is that the Consumer Protection Act has a wide reach and the Commission has jurisdiction even in cases of service rendered by statutory and public authorities. बेसिकली ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हे मान्य केलं आहे की जे सर्व्हिसेस आपल्याला पब्लिक ऑथॉरिटीज देतात त्याच्यासाठी त्याचं क्लेम तुम्ही कन्झ्युमर कोर्टात मांडू शकता. पण कन्झ्युमर कोर्टामध्ये जाण्याआधी तुम्हाला ह्याची डिमांड PMCकडे करावी लागणार आणि म्हणून मी म्हटलं की PMC सोबत हा डिस्प्यूट रेज करा. नवीन गावं जे पुण्यामध्ये PMC ज्युरिस्डिक्शनमध्ये ॲड झाले त्याच्या वतीने कन्झ्युमर कोर्टामध्ये एक केस दाखल केली आहे. मागचे 4 वर्ष मी ते लढतो आहे. त्या केसमध्ये आपण एकच गोष्ट दोन गोष्टी डिमांड केलेल्या आहेत की जर पुणे महानगरपालिका पाणी देऊ शकत नसेल तर त्यांनी व्हॉलंटरीली वॉटर टॅक्स डिडक्शन बिलमध्येच द्यावं. दे शुड नॉट वेट फॉर कन्झ्युमर्स टू गो टू देम अँड डिमांड डिडक्शन. हा ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत जेवढं इलिगली टॅक्स कलेक्ट केला आहे त्याचा दरमहा 2% हिशोबाने नागरिकांना रिफंड गेला पाहिजे. ह्या दोन गोष्टींवरती आपण कोर्टामध्ये तर लढत आहोतच, पण कोर्टामध्ये जाण्यापेक्षा महानगरपालिके लेवलवरच जर हा विषय रिझॉल्व्ह झाला तर ते इमिजिएट रेझोल्युशन तुम्हाला सगळ्यांना मिळेल. तुमचा हक्क हा तुमचा आहे, त्या हक्कासाठी तुम्हाला लढावं लागणार आहे.